पाऊंगा, सब गाँवों में जय पाऊंगा, सब गाँवों में जय पाऊंगा, सब गाँवों में जय पाऊंगा। शत्रु शैतान को मैं हरा दूंगा, शत्रु शैतान को मैं हरा दूंगा, क्योंकि यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा। यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा। हालेलुया। We worship you. Oh, Rabashabari. Oh, hallelujah. Oh, make some noise. Make some noise. Hallelujah. Victory belongs to you. Vijay tumsa hai. Oh, Vijay tumsa hai. Oh, Rebe Shaka. Oh, Reba Labo Shaba. Oh, Ramande. Rebe Labo Shaba Reba Baba. Hallelujah. Oh, worship you, Lord. अपनी हजूरी से मुझको जिला दे, ए रूहे पाके खुदा। अपनी हजूरी से मुझको जिला दे, ए रूहे पाके खुदा। रुआ 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 मेरी सोचों में, मेरे इरादों में, मेरी सोचों में, मेरे इरादों में रुआ 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 सुन ले मेरे दिल की दुआ, यीशु तू मेरे जीवन में आ। यही है मेरी इल्तिजा, यीशु तू मुझे अपना बना। सुन ले मेरे दिल की दुआ, यीशु तू मेरे जीवन में आ। यही है मेरी इल्तिजा, यीशु तू मुझे अपना बना। मेरी सोचों में, मेरे इरादों में, मेरी सोचों में, मेरे इरादों में रुआ रुआ रुआ
Jesus. Oh, Holy Spirit. Oh, Holy God, oh, Jesus. You are great. You do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. You are great. You do miracles so great. There is no one else like you. There is no one like you. You deserve the glory and the honor. Lord, we lift the hands and worship as we lift your holy name. You deserve the glory and the honor. Lord, we lift the hands and worship as we lift your holy name. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. 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 Yes, Lord. तू है माँ, तेरे चमत्कार है माँ, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कि तू है माँ, तेरे चमत्कार है माँ, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं। तू आदर के योग्य, तू महिमा के योग्य, तू आदर के योग्य, तू महिमा के योग्य। तेरा नाम उठाते हैं, तेरी स्तुति करते हैं कि तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कि तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, यीशु तेरे जैसा कोई नहीं। Thank you, Lord. We praise you, Father. We honor you, oh Jesus. You're worthy to be praised. तुझे स्तुति पात्र ऐसा परमेश्वर है, Lord. Oh, hallelujah, Jesus. Thank you. Thank you, Lord. Thank you for this day. Thank you for this life. Thank you for this wonderful praise and worship. Thank you for your presence, O Lord. Lord, help us, Master God. Help us, Father, Master God. Oh, हमारा सहायक कर प्रभु Lord.
Without you, we are nothing, O Lord. Without you, we cannot do anything, O Father. Oh, तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. Oh Lord, help us, Lord. आम्हाला सहाय्य कर प्रभू, आम्हाला मदत कर प्रभू. Oh, hallelujah. Shalom Rama Ashadeli Lama. Thank you, Jesus. Lord, we give all glory, honor, praise to you. Lord, हर एक सर्व प्रत्येक गोष्टीचा मान, महिमा, गौरव, सन्मान हो तुला देतो फक्त आणि तुला आणि तुलाच प्रभू. Only you are worthy. Thank you, Father. सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो Lord. स्तुती, आराधना, प्रार्थना प्रभू येशूच्याच नावात तुझ्याकडे करतो म्हणून तू ऐक पिता. सर्वजण म्हणतील आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. प्रभू अद्भुत गोष्टी करणार आहे. आमेन, आमेन. आपण बसूया. थँक यू जीसस. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 We are in the presence of God. Amen. Hallelujah. 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 जर तुम्ही सायलेंट झाला, कुठे आहात? हॉस्पिटल. Hallelujah. सो सायलेंट झोनवर फक्त तुमचा मोबाईल जाऊ द्या. हालेलुया. तुम्ही जाऊ नका सायलेंट झोनवर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू कदाचित तुमच्या बाजूने आज जाईल. हालेलुया. पण तुम्ही सायलेंट झोनवर गेलेला असाल, प्रभू राहू दे, शांत राहू दे. हालेलुया. आपल्याला स्वतःला पण आजूबाजूला लोक कशी आवडत चालतात ना, आपल्याला स्वतःकडे बघा. आपल्याला लोक कशी आवडतात, बोलायलाच आवडतात का? तुम्ही 10 शब्द बोलले, समोरून एकच शब्द आला, तुम्ही काय म्हणता? काय प्रॉब्लेम आहे का तुला? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच तुम्हाला विचारतोय, तुम्ही जर शांत बसले, काय प्रॉब्लेम? Amen. 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 Don't be silent. शांत हो. हालेलुया. प्रभूने तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत आणि करणार आहे. हालेलुया. जसे देवाने पॉल देण्याकरिता त्यांना प्रॉफेसी दिली, जो शब्द दिला, हे वर्ष जे आहे कशाचं आहे? उंच भरारी घेण्याचं वर्ष. हालेलुया. आमेन, आमेन. आणि जसं तुम्ही उंच भरारी घेता, पण त्या वचनाच्या आधी काहीतरी लिहिलंय, कृपा, ग्रेस. हालेलुया. ती ग्रेस आल्याशिवाय ती उंच भरारी होणार नाही. आमेन, आमेन. म्हणून त्या ग्रेस मिळवण्यासाठी कुठे यावं लागेल? प्रभूच्या उपस्थितीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन, आमेन. म्हणून प्रभूच्या उपस्थितीमध्ये या, ग्रेस प्राप्त करून घ्या, उंचीचं भरारी घ्या. आमेन. काही सूचना आहे, काही या आठवड्याच्या ज्या मीटिंगचा लाईनअप आहे. गुरुवारी जे आहे अनॉइंटिंग मीटिंग आहे, फ्रायडेला जे आहे ब्लेसिंग्स मीटिंग आहे, सॅटर्डेला जे आहे फास्टिंग प्रेयर आहे दुपारी 12 ते 2. फास्टिंग प्रेयर झाल्यानंतर आपण जे आहे प्रभुभोजन देखील देणार आहोत. जर तुम्ही प्रभुभोजन घेऊ इच्छिता तर त्या दिवशी तुम्ही येऊ शकता आणि आशीर्वादित होऊ शकता. हालेलुया, हालेलुया. Now it's time. We'll go to that. Praise the Lord. Praise the Lord. आपल्यामध्ये एक सिस्टर आहे, ते सिस्टर जे आहे एक गीत गातील प्रभूचं.
Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Happy New Year. Happy New Year. Thank you, Jesus. We glorify your holy name. Yes. Let us be on our feet. We still worship him. Yes, let us worship. Let us worship. Be on our feet. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Father. There is no one like you, O Lord. There is no one like you, O Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Holy Spirit. Thank you, Lord, for your power. Thank you, Lord, for your glory. Thank you, Father. We cannot do it in our own, oh Lord. Lord, receive our worship. Lord, we sanctify our voice in the mighty name of Jesus. Sanctify our voice, oh Lord, in the mighty name of Jesus. Send us songs, oh Lord. Holy Spirit of heaven, and I receive on our behalf. In the mighty name of Jesus. Hallelujah. Thank you for your praises. Thank you, Holy Spirit. Hallelujah. Hallelujah. Hallelujah.
us also as a lot of people, if you stand for one corner, not in the full stand, so that we not block the face. You know what I understand? The way I stand, the way I not block anybody, so that they can be seen in front. Don't go into media. You hang yourself in the corner, like that corner. कारण आहे देवाची स्तुती करण्यासाठी.
to you all. Hallelujah. Happy New Year to you all. Hallelujah. I want to believe we don't need introduction again in this ministry. मला माझा असा विश्वास आहे की मला परत स्वतःचं इंट्रोडक्शन देण्याची गरज नाहीये. I want to believe that we don't need introduction again. मला असा विश्वास आहे की मला इंट्रोडक्शन पुन्हा देण्याची गरज नाहीये. We are from Mercyland Gospel of Restoration Ministry, Pisole, Pune. आम्ही जे मसलॅट मिनिस्ट्री आहे उंडरी पिसोळीमधनं आम्ही आलो आहोत. Hallelujah. हालेलुया. And my name is Pastor Ola Samuel. आणि माझं नाव पास्टर ओला सॅम्युएल आहे. I think I've been here on several occasions. आणि मी इथे येत राहतो. And I'm happy to be here again this hour. आणि मी या ठिकाणी येऊन पूर्ण आनंदी आहे. If you're happy to see yourself in the year 2024, आणि तुम्ही जर तुम्हाला स्वतःला या 2024 मध्ये पाहून आनंदी असाल तर टाळ्या वाजवा. so you're happy to see yourself in the year 2024, तुम्ही स्वतःला या वर्षी या दिवसात पाहून आनंदी आहात का? jump your hands together for the Lord. आणि खरोखर जोरामध्ये आपण टाळ्या वाजवूया आणि त्याला उच्च करूया. सगळ्यात उत्तम ते द्या. आणि देवाला आभार माना या 2023 मध्ये जे झालं त्याच्यासाठी. आणि त्याला धन्यवाद देत राहा. त्याला धन्यवाद देत राहा. आणि त्याला उंच आणि उंच आणि उंच करा. हो त्याला अजून उंच करा. हो त्याला अजून उंच करा. हो त्याला अजून उंच करा. त्याला उंच करा. हो तुमच्या टाळ्या वाजवून I heard you say that it is only in the mortuary and hospital that they are so silent. Am I correct? Yes. I am telling. मी जे म्हणत आहे की खरोखर मी जे बोललो होतो की सायलेंट राहणं फक्त हे हॉस्पिटलमध्ये दिलेलं I did होतं. not hear Hindi very well, but I heard that one. I did not know Hindi very well, but I can understand that one. मला ते बाकीचं काही कळलं नाही पण तेवढं मला समजलं. That it is only in the mortuary. Mortuary. जे मॉर्चरी असते म्हणजे जे Or in the hospital. हा हॉस्पिटलमध्ये असतात त्याच्यामध्ये ते असतात. That they are so silent. डेड हाऊस जे असतं तिथे एकदम शांत असतं. But in the sanctuary of God, पण देवाच्या we sanctuary shout. Somebody shout. Somebody shout. Why do you need to shout? आपल्याला का ओरडलं पाहिजे? When you are in the presence of God. कारण आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा असतो. Why do you need to shout? आपल्याला ओरडणं का गरजेचं आहे? Because you are a winner. कारण तुम्ही विजेते आहात. Because you are a victorious. तुम्ही विजयी आहात. Because you made it to year 2024. कारण तुम्ही जे आहे 2024 Hallelujah.
आपले मस्तक जे आहे ते You झुकवूया. are in the presence of your Maker. आणि तुमचा जो निर्माण करता आहे त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही Bow down your head आपले मस्तक and say, Oh Lord, I thank you आपण म्हणूया हे प्रभू तुला धन्यवाद for making me to see the new year 2024. हे 2024 मध्ये तुम्हाला आणलंस. Many have died, Many are भरपूर alive. जण मेले, many have perished, भरपूर जण नाश पावले many are in the prison yard, आणि खरोखर जे आहे many are in the ICU. हो भरपूर जण जे आहेत ते पाहू But thank शकत you, नाही. Lord, for your love upon my life. हो बरोबर तुला धन्यवाद For me प्रभू. to be in your sanctuary आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये in आलोय. the first day of the year 2024. आज या 2024 च्या पहिल्या दिवशी Lord, may your name alone be हो glorified. प्रभू आम्ही ते आलो तुला धन्यवाद द्यायला. Lord, may your name alone be हो glorified. आम्ही आलो ते तुला धन्यवाद In the द्यायला. name of Jesus Christ. येशूच्याच In नावात the name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्याच Then नावात never Yeshua. We give you praise. हो आम्ही तुला We आभार give you देतो. praise. आम्ही तुला धन्यवाद We give देतो. you honor. हो आम्ही आभार We give मानतो. you adoration. हो प्रभू तुझ्या May your आभार. name alone be glorified. हो तुझं नाव In Jesus' mighty name we are हो praying. येशूच्या नावात आम्ही तुला मान महिमा देतो. Hallelujah. हालेलुया. Greet your neighbor आपल्या शेजाऱ्याला ग्रेट and करा. say, I welcome you मी तुमचं स्वागत करतो into year 2024. 2024 मध्ये. I welcome you मी तुमचं स्वागत into करतो year 2024. या 2024 मध्ये. I welcome you हो मी तुमचं स्वागत into करतो your year या वर्षामध्ये, of multiplication. बहुगुणितच्या वर्षामध्ये. I welcome you मी तुमचं स्वागत करतो into your year हो दुसऱ्या वर्षामध्ये, of multiplication. बहुगुणितच्या वर्षात. Hallelujah. हालेलुया. You may be seated and God bless you. आणि आपण बसूया, देव तुम्हाला आशीर्वादित करू. How many of you have been under my preaching before? किती जण इथे जे आहे मी असताना आधी आलेले? Is there anyone that has been under my preaching before? Can I see your hand? मी तुमचे हात पाहू शकतो. Can I see your hand? Jump your hands together. Jump your hands together. आपले काळं वाजले. Hallelujah. हालेलुया. The hand that raised their hand is lesser than those who don't raise their hand. ज्यांनी हात उंच केले त्यांचे हात, ज्यांनी हात उंच केले नाही त्यांचे पण खाली होते. It means some people are seeing me for the first time here. म्हणजे याचा अर्थ असा की भरपूर जण असे ते पहिल्यांदा मला पाहते. Okay, if you are seeing me for the first time, let me see your hand up. किती जण मला पहिल्यांदा भेटतात त्यांनी हात You are seeing me for the first time. Wow, I congratulate you. हो मी तुमचे आभार मानतो. Because anytime I come and minister here, मी जेव्हा केव्हा इथे येतो there is always a testimony. आणि नेहमी तिथे साक्ष असते. Because we are serving God of testimony. कारण आपण अशा देवाचे सेवक आहोत जो साक्षीचा परमेश्वर आहे. How many of you have seen testimony? किती जणांनी साक्षी पाहिल्या आहेत? Those of you who are under my voice, last time I come to preach here. आणि किती जण आहेत की जे काल गेल्या वेळेस आले होते ते खरोखर आभार मानतो त्यांचे. How many of you witnessed a testimony? किती जणांनी त्याच्या साक्ष जी आहे ती ऐकली किंवा साक्ष जी आहे ती पाहिली. Hallelujah. हालेलुया. God bless you. गॉड ब्लेस यू. Your testimony is permanent. आणि तुमची साक्ष जी आहे ती येतात. Today we want to witness another tremendous testimony. आणि आज जे आहे आपल्याला खरोखर साक्ष रूपी जीवन जगलं पाहिजे. We want to witness another tremendous testimony. आणि आपली फक्त साक्ष नाही तर ट्रिमेंडस म्हणजे अद्भुत साक्ष असलं पाहिजे. Tremendous means something बहुत. खूप खूप Something big, bara. मोठ्या साक्ष असल्या पाहिजे. Because we are serving a great God. कारण आपण त्या महान देवाची सेवा We करतो. want to witness another great testimony. आणि खरोखर तुम्ही त्या महान साक्षीचे बनले पाहिजे. What am I going to preach unto us today? आणि आज काही वचन तुमच्यासाठी घेऊन It's आलोय. just to declare the word of prophetic declaration. आणि आज जे आहे भविष्यवाणीवर मी घोषणा करायला आलेलो आहे. That will make you to go into the journey of year 2024. आणि जसं तुम्ही या 2024 मध्ये आला आहात And that is why I want to congratulate you once more. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा कॉंग्रॅच्युलेट करतो, आभार करतो. I want to give you what God has in stock for you for the year आणि 2024. मला आज तुम्हाला द्यायचं आहे की देवाला तुमच्यासाठी या 2024 मध्ये काय आहे. And that is why I want to congratulate Apostle Shalesh for inviting me on the first day of the year. म्हणून पासून जे आहे माझे आभार मानत आहे या वर्षाच्या पहिल्या दिवशी बोलवलं म्हणून. It takes me a lot of time before I can make up my mind to come today.
आणि पास्टरना खूप काही वेळ लागला इथे, म्हणजे तसा वेळ नाही तयारी करण्यासाठी. If you see my voice, you can see that my voice has been cracking. आणि तुम्ही पाहू शकता माझा आवाज जो आहे तो घोगरा We झालेला have been बसलेला. praying in our ministry from Sunday morning, Sunday night, and this morning also we have been praying in so many houses. आणि आमच्या मिनिस्ट्रीमध्ये जे आहे रविवारी सकाळी रात्री आणि आज सकाळी देखील आम्ही प्रार्थना करत होतो. We are going places to tell the people this is what the year 2024 have is for. आणि आम्ही जे आहे ते प्रत्येक ठिकाणी जात आहोत आणि सांगत आहोत 2024 साठी हे तुमच्यासाठी आहे. Hello, हॅलो, hello. Hi. Am I communicating? मी कोणाशी बोलत आहे का? In every organization, प्रत्येक संस्थेमध्ये in the new year, या नवीन वर्षात they have a target. They have a outline. अच्छा, प्रत्येक एक टार्गेट असतं. Yes, supposing a company of this water, Bisleri water, समजा ही बिस्लेरी वॉटर आहे the management will call the staff. आणि मॅनेजमेंट स्टाफला बोलवतं. See, this is another year 2024. आणि आता आपण 2024 मध्ये आलो In आहोत. the last year 2023, 2023 मध्ये we made 3 crores rupees on Bisleri water. बिस्लेरी वॉटर विकून आपण 3 करोड But कमवतो. in the year 2024, पण आता हे we 2024 want मध्ये every staff आपल्या प्रत्येक स्टाफने to make so amount of rupees of the water in the Bisleri. आणि या वॉटर बिस्लेरी विकून जे आहे प्रत्येक स्टाफने एवढी अमाऊंट केली पाहिजे. The management will come to introduce the new target for the year for them, मॅनेजमेंट जे आहे 2024 साठी एक नवीन टार्गेट घेऊन so येतं. that every staff can work very hard आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्टाफ जे आहे एकदम कष्ट करतं, to मेहनत करतं. receive award at the end of the year. आणि To receive award अवॉर्ड या वर्ष संपताना अवॉर्ड or घेण्यासाठी to receive their incentive. त्यांचे इन्सेंटिव्ह We घेण्यासाठी call it incentive in the marketing department. मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये आहे इन्सेंटिव्ह बोलतात. If you are able to meet up your targets, आणि तुम्ही जर टार्गेट अचीव्ह केलं the company is going to give you car at the end of the year. आणि कंपनी जी आहे या वर्ष संपताना तुम्हाला कार So देईल. the same thing in the word of God, sir. The same thing in the word of God. आणि देवाच्या वचनानुरूप In every new year, प्रत्येक नवीन वर्षी God have a target for our life. आणि तुमच्या जीवनासाठी एक टार्गेट God असतं. has a purpose for our life. हो, देवाच्याकडे योजना God असतात. wants you to be better than last year. देवाची योजना असते गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीपेक्षा That अजून is बेटर. why I congratulate you for being here today. आणि त्या दिवशी त्याचमुळे आजच्या दिवशी मी तुमच्याकडे आलोय. Tell your neighbor that congratulations to you. आणि आपल्या शेजारच्याशी बोला Tell कॉंग्रॅच्युलेशन. your neighbor that congratulations to you. हो, आपल्या शेजारच्याशी बोला कॉंग्रॅच्युलेशन. Hallelujah. हालेलुया. In this year 2024, या 2024 मध्ये Holy Spirit is telling us पवित्र आत्मा मला सांगत आहे that the year 2024 हे 2024 वर्ष is our year of multiplication. हे बहुगुणित असण्याचं वर्ष आहे. It's our year of multiplication. हे बहुगुणित होण्याचं वर्ष आहे. In this year 2024, या 2024 मध्ये God wants to multiply somebody. देवाला जे आहे काहीतरी तुमच्या जीवनात God बहुगुणित wants to करायचं. multiply you. हो, देवाला तुम्हाला बहुगुणित करायचं. God wants to increase you. देवाला तुम्हाला वाढवायचं आहे. Hallelujah. हालेलुया. I congratulate you for being here once again. तुम्ही त्याला त्याच्यामुळे पुन्हा कॉंग्रॅच्युलेट करतो. If you can write it down, जर तुम्ही लिहून घेऊ शकता, if you can keep it in your mind, जर तुमच्या मनात ते ठेवू if you शकता, can keep it in your heart, तुमच्या हृदयात जर साठवू what शकता, God have in stock for you. जर देवाकडे तुमच्यासाठी जे आहे Year 2024. या 2024 मध्ये At the end of this year, या जसं वर्ष you संपत will येईल, glorify your God. हो, देव तुम्हाला And गौरव your करेल. life never remain the same again. आणि तुमचं जीवन जे आहे पूर्ण बदलून जाईल. Hallelujah. हालेलुया. How many of us want to experience multiplication? किती जणांनी अनुभव घेतलेला आहे बहुगुणित होण्याचा? What is multiplication? बहुगुणित होणं म्हणजे काय? What is multiplication? बहुगुणित होणं म्हणजे काय? What is multiplication? बहुगुणित होणं म्हणजे In काय? the rule of mathematics. In the rule of mathematics. गणिताच्या याच्यामध्ये How many of us know mathematics? You calculate 2 plus किती 2. जणांना गणित माहिती आहे? When you take your calculator, आणि बायबल जे आहे तुमचं कॅल्क्युलेटर घेतं. when you times 3 plus 3, 3 plus 3, 3 अधिक 3 what is it going to give us? 6. God bless you. When we plus 3 in addition, it will give us 6. 3 अधिक 3 केल्यावर 6 But when होतं. we go to multiplication, पण जर आपण गुणाकार केला, when we times 3 times 3, what is it मग going to 3 give you? गुणिले 3 केल्यावर काय होतं? What is it going to give you? 3 times 3. Hallelujah. हालेलुया. The Lord is telling you that
I want to multiply you. देव सांगत आहे की मला तुझ्या जीवनात बहुगुणित करायचंय, गुणाकार I करायचंय, want to multiply you. मला बहुगुणित करायचंय. If you are one person before, जर तुम्ही आधी एक व्यक्ती होता, if this ministry is 2,000 congregation before, 2,000 congregation, 2,000 member, जर 2000 मेंबर असतील he याचे, said in the year 2024, देव सांगत आहे it 2024 is going मध्ये to be 20,000 times 10. देव म्हणत आहे की त्याच्यावर 20,000 होत आहे. If your salary is 50,000 rupees before, जर सॅलरी तुमची 50,000 your असेल, salary is going to 1,50,000. 1,50,000 सॅलरी होईल. If you are having 1,000 rupees every day before, जर 1000 रुपये तुमचे रोज असतील, God is telling you that in year 2024, या 2024 मध्ये I will times 3 of the blessing. आणि त्याचा 3 पट देव तुम्हाला देणार आहे. Your blessing will times 3 in this year. आणि देव जे आहे ते 3 पट तुम्हाला In देणार the आहे. name of Jesus, येशूच्या say नावात. to yourself, say, oh Lord, my God, तुम्ही स्वतःशी बोला, हे प्रभू, multiply my life, माझं जीवन बहुगुणित कर. multiply my life, माझं जीवन बहुगुणित कर. multiply my life, माझं जीवन बहुगुणित कर. multiply my life. माझं जीवन बहुगुणित Let कर. me grow exceedingly. आणि जे आहे ते महान रीतीने पसरू दे. In the year 2024, या 2024 मध्ये let me grow exceedingly. आणि मला वाढू दे In the year 2024. अद्भुत रीतीने या 2024 मध्ये. Hallelujah. हालेलुया. This year, या वर्षी 2024, 2024 is times 3 better of year 2024. Amen. ती तुला चांगला असणार आहे आधीच्या वर्षापेक्षा. Hallelujah. हालेलुया. Let me analyze it for you this way. हो, तुमच्यासाठी हा मी हिशोब करतो. Let me know how you only one Gadi 2-wheeler. जर तुमच्याकडे एकच आहे गाडी And every time you have to wait for your husband in your office to come and pick you. Hallelujah. नेहमी तुम्हाला वाट बघायला येते की तुमचा पती येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, You have to wait for other cab every day. आणि रोज तुम्हाला वाट पाहावी लागते. The Lord is telling you that in this year 2024, देव तुम्हाला सांगत आहे 2024 मध्ये I will make one Gadi to become 3. एक गाडीची मी 3 गाडी करत आहे. What is going to be for you? What is going to be for you? जसं आधी मी असणार What is आहे, going to be for your wife? आणि जसं अच्छा एक तुमच्यासाठी, एक And तुमच्या what is पत्नीसाठी, going to be for your children? आणि एक झाले तुमच्या- And everybody will live a peaceful life. आणि प्रत्येक शांतीचं जीवन जगेल. Hallelujah. हालेलुया. How many of you want this blessing to come to pass in your life? हो, किती जणांना हे आशीर्वाद तुमच्या जीवनात पूर्ण झालेले पाहिजे. Hallelujah. Hallelujah. You have a role to play. You have a role to play. तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी रोल केला पाहिजे. If truly you want this blessing to take place in your life, जर तुमची इच्छा आहे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावे, you have a role to play. तुम्हाला काहीतरी रोल करायचा आहे. When you are working in a business company जसं बिस्लेरी कंपनीमध्ये आपण सांगतो as a marketing manager, मार्केटिंग मॅनेजर, and you want to increase your targets तुम्हाला जर टार्गेट तुमचं so वाढवायचं that your salary can be increased, जर तुमचा पगारही वाढेल, you will need to know how to seek for more customers. जर तुम्ही शिकून घेतलं की कस्टमरला कशी विकायची, You will need to go and look for more customers आणि तुम्ही जे आहे बाटली घेऊन गेलं पाहिजे so that you कस्टमरकडे. can be able to expand your marketing strategy. मग तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही वाढवू शकता. The same thing in the Word of God. तसं वचनामध्ये आपण पाहूया. I want this multiplication हे माझ्या जीवनामध्ये हवंय, to take place in my life. माझ्या जीवनात झालेलं पाहिजे. I must to study the Word of God. मला देवाच्या वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. The first rule, number 1, पहिली गोष्ट, is to study the Word of God. देवाचं वचन अभ्यास करा. Is to open your eyes तुमचे डोळे उघडतील to see that promises by yourself. आणि देवाची वचनं तुम्ही पाहू How शकाल. many of us want to see the promises of God? किती जणांना देवाची अभिवचनं पाहायची आहे. In the book of Deuteronomy, अनुवाद मध्ये, अनुवादाचं पुस्तक, chapter 1. अनुवाद पहिला अध्याय, Deuteronomy chapter 1. Hallelujah. Because we want this multiplication to truly take place in our life. आपल्या जीवनात हे पूर्ण झालेलं पाहायचं आहे. त्याच्यामुळे We are going to read it from verse 8. From verse 8, Deuteronomy chapter 1. Deuteronomy chapter 1. Don't worry, I'm just on chapter 1 from verse 8. Pastor Shimle, can you help me out? अनुवाद 1:8 पासून आपण वाचूया. Deuteronomy chapter 1 from verse 8, 9, 10, and 11. These 3 verses is what we want to read today. Deuteronomy chapter 1. Aisha, Yes. Read it in Marathi. see,
Okay. You can read it in Hindi for us. What we read was that. Yes, madam. Read. व्यवस्था विवरण वन Please come and take my. Come, सुनो मैं come, उद्देश्य come, come. Deuteronomy chapter 1. Deuteronomy chapter 1. Today is the one. Are you getting me? Today is the first day. आज पहिला दिवस आहे. And Deuteronomy means determination. Deuteronomy means what? Determination. आज स्वतःला जे आहे तुम्हाला सोपून देणं. The book of Deuteronomy. अनुवाद जे आहे It is meant to determine आपल्याला स्वतःला पारखणं that I want to multiply की मला जे आहे बहुगुणित in व्हायचंय the year 2024. या 2024 मध्ये. From verse 8. First them and read to them. 8व्या वचनापासून व्यवस्था वाचूया. विवरण 1 का 8 से हम पढ़ेंगे। सुनो मैं उस देश को तुम्हारे सामने किए देता हूँ जिस देश के विषय में यहोवा ने अब्राहम इसहाक और याकूब तुम्हारे पितरों के शपथ खाकर कहा था कि मैं उसे तुमको और तुम्हारे ये सब तुम्हारे वंश को दूंगा, उसको अब जाकर उसके अधिकार में कर लो। फिर उसी समय से मैंने तुमसे कहा मैं तुम्हारा भार अकेले नहीं उठा सकता, क्योंकि तुम्हारे परमेश्वर यहोवा ने तुमको यहाँ तक बढ़ाया है कि तुम गिनती में अब आकाश के तारों के समान हो गए हो। Amen, amen, amen. तुम्हारे पितरों के परमेश्वर तुमको 1000 गुना और भी बढ़ाए और अपने वचन के अनुसार तुमको आशीष दे, परंतु तुमने 11. Thank you, Jesus. Amen, amen. God bless you. How many of you understand that word of God? किती जणांना हे देवाचं वचन समजलं? In verse 8, 8व्या वचनात he said, I have set a land before you. देव म्हणतो मी तुझ्या समोर जो आहे एक देश ठेवलेला I आहे. have given you a land. मी तुला एक देश दिला आहे. Do you know if you want to build a house, जर तुम्हाला माहिती आहे घर तुम्हाला घ्यायचं you असेल don't build a house on the sky. तुम्ही घर ढगात बांधत नाही, You build a house on the land. तुम्ही जमिनीवर घर बांधता. When you are going to your office, जसं तुम्ही ऑफिसला you जाता are not walking on the sky. तुम्ही ढगात चालत नाही, You are walking on the land. तुम्ही जमिनीवर चालता. When you go home at night, जसं आज तुम्ही घरी when you जाता, want to sleep in your bedroom, जसं तुम्ही आज जर you are बेडरूममध्ये जाता sleeping झोपायला, on the land. तुम्ही खाली झोपता And the जमिनीवर. Lord is telling you today, देव आज तुम्हाला सांगत I आहे, have set a land before you. Amen. मी तुझ्या समोर एक देश ठेवला आहे. When you are riding that your Gadi, आणि जसं तुम्ही गाडी you चालवता are riding it on the land. तुम्ही जमिनीवर चालवता. I have set this land for you तो रस्ता तो जागा तुझ्यासाठी मी for केली your आहे multiplication. बहुगुणीसाठी, For your multiplication. तुझ्या बहुगुणित I have होण्यासाठी. set a land before you. हो मी ती देश ठेवलेला आहे. Go in the year 2024 जसं तुम्ही या 2024 मध्ये जात आहे and take your possession of the land, आणि त्या जमिनीमध्ये मी तुला चालवत आहे, which the Lord has sworn for your father Isaac, Abraham, and Jacob. आणि जसं तुमच्या पित्याशी अब्राहम याकोब यांच्याशी मी प्रॉमिस केलेले. No wonder that my sister was singing Abraham, Prabhu, Isaac, Prabhu, Jacob, Prabhu, Tumira, Tumira. It is for you. आणि तेच तुमच्यासाठी आहे. You don't teach these people how to respond to the word of God. पास्टर मला विचारत आहे की तुम्ही शिकवत नाही का लोकांना की देवाच्या They वचनाला have त्याचा to teach प्रतिसाद द्यायचा. you how to respond to the word of God. तुमचा प्रतिसाद देवाच्या वचनासाठी आला पाहिजे. It's like when you go and see doctor. जसं तुम्ही एका मुलीला भेटायला And जाता, you're telling doctor my BP is high. जसं तुम्ही डॉक्टरला भेटता की डॉक्टर माझा बीपी चेक करा. Doctor will check your pulse. डॉक्टर तुमचा नस तपासतो. He will see whether your system is responding. डॉक्टर तपासत असतो तुमची सिस्टीम चालू आहे. When they see that your system is not responding, डॉक्टर जसं म्हणतो सिस्टीम नाही चालत they आहे, will put you in the admission. डॉक्टर म्हणतो तुम्हाला आम्ही आयसीयू मध्ये टाकतो. Hallelujah. Hallelujah. When you come to the house of God, जेव्हा तुम्ही देवाच्या भवनात येता you are coming to see the doctor of heaven. आणि तो स्वर्गाच्या डॉक्टर समोर येतात Therefore, you need to respond to the word of God. आणि देवाच्या वचनाला तुम्ही प्रतिसाद दिला You need पाहिजे. to respond to the word of God. देवाच्या वचनाला तुम्ही So प्रतिसाद that दिला it पाहिजे can make effect in your life. आणि तो तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. So don't joke with this word of God. आणि देवाच्या शब्दाला तुम्ही चॉक करू नका. The first commandment God gave to us देवाने आपल्याला पहिली आज्ञा ती दिली ती for you to excel in the 2024 या 2024 मध्ये तुम्ही बहुगुणित होण्यासाठी is to see this word of God by yourself. आणि तुम्ही देवाच्या वचन प्रॉमिसेस पहा.
तुम्ही तो देश घेऊ You शकता. will possess your multiplication. In the name of Jesus. येशूच्या नावात. In this year 2024, या 2024 मध्ये the abundance of the sea, आणि त्याचं बहुगुणित होण्याचं जे बीज the आहे, abundance in the ocean, ते समुद्रामधलं बहुगुणित होणं they will आहे, be converted unto you. ते तुमच्यावर येईल. Because you are the seed of Abraham. कारण तुम्ही अब्राहमाचं बीज आहात. Hallelujah. हालेलुया. Verse 9. 9वं वचन. I say to you at this time, या वेळेला मी तुम्हाला I सांगतो, am not able to bear this alone. मी हे एकटा घेऊ शकत It's नाही. telling you that you are not going to be the only one to multiply. फक्त एकट्यासाठी ते बहुगुणित Your नाहीये. family will be multiplied. तुमचे परिवार Your बहुगुणित होईल. children will be multiplied. Your work will be multiplied. Your earth will be multiplied. Everything around you हो, तुमच्या will be तुमच्या multiplied. भोवऱ्याचं सगळं बहुगुणित होईल. That is the word of God for your life. हो, देवाचं वचन आज तुमच्यासाठी आहे. Get ready for multiplication. तयार राहा बहुगुणित होण्यासाठी. Get ready for multiplication. तयार राहा बहुगुणित होण्यासाठी. Get ready for multiplication. बहुगुणित राहा. Why are you going to receive that multiplication? का? कारण ते तुम्ही स्वीकारणार आहात. Because you have come on the first day. कारण तुम्ही पहिल्या दिवशी I आहात. love this year. मला ही गोष्ट It आवडते. started on Monday. फक्त पहिले एक दिवस Monday is for miracle. Monday is for miracle. Monday is for miracle. And I said to myself, मी स्वतःला in the सांगितलं, year 2024, हे 2024 I मध्ये will multiply exceedingly. आणि मी जे आहे 7 दिवस Because the बहुगुणित होईल. mouth of the Lord has spoken. कारण देवाचा परमेश्वर जो आहे तो बोलला आहे. Hallelujah. हालेलुया. Wave your hands to the Lord. हो, आपले हात उंच करूया. प्रभूला हात उंच करूया. In verse 10, आणि 10व्या वचनात, can you read that verse 10 for me in Marathi? यहोवा तुमचा देव याने तुम्हाला बहुपट केले आहे. Hallelujah. आणि पहा, तुम्ही आज संख्येने आकाशातल्या तारासारखे बहुपट झाला आहात. Somebody say amen. हालेलुया. He said the Lord your God has multiplied you. वचन असं सांगतं की देव जो परमेश्वर त्यांनी तुम्हाला बहुगुणित केलंय. And you are going to be like a stars of heaven. आणि वचनात असं लिहिलंय की तुम्ही स्वर्गातल्या त्या तारांसारखे You are झाले going आहात. to be like a stars in heaven. Amen, amen, amen. तुम्ही त्या तारासारखे होणार When आहात. you see the word of God, don't joke with it. आणि जसं तुम्ही वचन वाचत असाल त्याच्याशी मस्करी करू नका. You see at the Christmas, अहो, तुम्ही जर क्रिसमसला पाहिलं, I went to beach recently last Saturday. गेल्या शनिवारी बीचवर गेलो होतो. And when I was going in the beach, आणि जसं मी ते बीचवर गेलो होतो in that area, त्या एरियामध्ये I began to see so many lights मी खूप तिथं लाईट बघितली. decorating everything. God bless you. You will see the decoration, the lights. हे लाईट्स अशा मी डेकोरेशन That पाहिलं. is what the gift of God for you in the new year. आणि या नवीन वर्षामध्ये ते गिफ्ट You are to तुम्हाला shine and brighten like a light. आणि तुम्ही एक ताऱ्याप्रमाणे You चमकणार are आहात. to shine and be decorated with the gold. आणि तुम्ही जे आहे सोन्याने म्हणले जाणार आहात. That is the blessing of God for you. हो, ते वर्ष ब्लेसिंग तुमच्यासाठी आहे. You are a child of the Most High God. हो, त्या स्वर्गीय महान देवाचे लेकरं आहात When तुम्ही. you are a Christian, जसं तुम्ही ख्रिस्ती आहात, you are entitled to become a star. तुम्ही जे आहे ते स्टार बनण्याचे काबिल To बनतात. be shining like a gold. चमकण्याचे त्या सोन्यासारखे. Hallelujah. Amen. Somebody say, I am shining like a gold. कोणीतरी म्हणतंय, "मी चमकत आहे ताऱ्यासारखं." That is the reason why I refuse to hold my show. Apology for that. Because I want them to see that I am shining like a star. Hallelujah. Turn your hands together for the Lord. Hallelujah. Amen. How many of us know a superstar called Shah Rukh Khan? किती जण सुपरस्टार शाहरुख खानला ओळखतात? How many of you know Shah Rukh Khan? How many of you know Salman Khan? Hallelujah. किती जण ओळखतात शाहरुख Do खान, you see सलमान खान? when they go to the mall, जसं मी मॉलमध्ये जातो, everybody want to touch them. त्यांना स्पर्श करायला Everybody आवडतं. want to relate with them. त्यांना स्पर्श करायला आवडतं Because they are movie star. कारण ते स्टार आहे. But when you become a God star, जर तुम्ही देवाचे स्टार बनता, everybody is attracted to you. Everybody is प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होईल. Hallelujah. the people of the world, they just have a temporary star. The people of the world. People of the world. जगातील लोक जी आहेत ती तात्पुरते The स्टार आहेत. superstar is Salman Khan.
सलमान खान They सुपर just आहे, have a temporary time. तो तात्पुरता आहे. Where is Amta Bashan today? Where is Amta Bashan? He's gone. He's अफजल gone. खान कुठे आहे? आज तो गेला. Nobody watch his movie again. अहो आता त्याचे पिक्चर But पण they बघत want to नाही. watch the movie of Ashura. A new upcoming star. नवीन स्टार जे आहेत त्यांचे लोक पिक्चर बघतात. But when you are in Christ Jesus, पण जसं तुम्ही प्रभूमध्ये your star is from generation to generation. Because God has spoken it. आणि देव जो आहे ते तुमच्याशी बोलत आहे. One day I was listening to a message of one of my Indian partner pastor. आणि मी एकदा एक इंडियातल्या पास्टरचा मेसेज ऐकत He होतो. said Salman Khan was confessing one day. Salman Khan. सलमान खान एक दिवशी बोलत होता. He was telling people. He was तो telling people. लोकांना सांगत होता, Please, everything we are putting up, जे काही मी घालतो we are just using it for film. आम्ही ज्या पिक्चर साठी करतो, We are very poor. आम्ही खूप गरीब आहोत. Don't think that we are rich. आम्ही असं समजू नका आम्ही खूप We are श्रीमंत आहे. borrowed life. They borrow life. आम्ही जे आहे जीवन उधार घेतो. They will go and borrow car and post as if it's their car. आम्ही जे आहे ते कारमध्ये घुमतो ते आम्ही उधार घेतो. And the useless people, they will be following them. निरंतर लोक त्यांच्या मागे चालत असतात. We are living a fake life. आणि अशा फेक लोकांमध्ये आपण We are राहतो. living a fake life. ते जे आहे एक But फेक जीवन when you जगतात. serve the word of God, पण जसं तुम्ही देवाचं वचन the word of ऐकता, God is become a true life. देवाचं वचन तुमच्यासाठी जीवन बनतं. What God said you will be is what you will be. आणि देव म्हणतो जर तुम्ही होणार ते होणार, Because God never lies. कारण देव कधी खोटं बोलत नाही. In the year 2024, या 2024 मध्ये you are going to shine like a star. तुम्ही ताराप्रमाणे चमकणार आहात. You are going to shine. Hallelujah. Anandi, 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 Anandi. In the year 2024, या 2024 मध्ये why am I so confused that I'm going to shine? मी गोंधळलेलो आहे का मी चमकणार आहे का नाही. 2 minutes, I'm going to run out very soon. Hallelujah. हालेलुया. Why am I so confused that I'm going to shine in the year 2024? मी इतकं गोंधळलेलं काय की मी चमकणार आहे का नाही. Because God has said it. कारण देव हे बोललं आहे. Whatever you see in His Word of God, देवाच्या वचनात जे काय तुम्ही पाहत आहात it is for you. ते तुमच्यासाठी आहे. The promises you see in the Word of God, देवाच्या वचनात जे अभिवचन तुम्ही पाहता it is for you. ते तुमच्यासाठी आहे. If it is Allah someone that tell you, जर ओला सॅम्युएलने येऊन तुम्हाला सांगितलं I may be a liar, मी खूप मोठा खोटारड आहे, but my God, पण माझा देव to thy name. तू खोटं बोलत Hallelujah. Hallelujah. He never lied. देव कधी खोटं बोलत He's नाही. a faithful God. हालेलुया. तो विश्वासू परमेश्वर आहे. Whatever He says तो जो काही बोलतो is final. हो तर शेवट आहे. The Lord your God देव जो तुमचा परमेश्वर has multiplied you हो तो तुम्हाला बहुगुणित करणार in आहे. these days, या दिवसात and you are like the stars of heaven तुम्ही एक ताराप्रमाणे in चमकणार आहात. the midst of the multitude. हो तुमच्या बहुगुणित होण्यामध्ये In verse 11,
11व्या वचनात He gives us another great promises again. आणि तो खूप आणि पुन्हा एकदा खूप मोठं अभिवचन आपल्याला Who देतो. can read for me in Malachi verse 11? 11वं वचन, आज जितके तुम्ही आहात त्यापेक्षा यहोवा तुमचा पूर्वजांचा देव याने तुम्हाला 1000 पट अधिक करावे आणि त्याने तुम्हाला वचन दिले त्याप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद द्यावा. Amen. Amen, amen. Now, what is promise in Hindi? Promise. अभिवचन. Hallelujah. Because it is a promise for you देवाने तुम्हाला ते अभिवचन दिलेलं आहे. that you are going to better 1,000 times. तुम्ही 10,000 पटीने वाढणार आहात. Hallelujah. Hallelujah. 1,000 better हो 1000 पटीने. than last year 2023. 2023 मध्ये The mouth of God has spoken. देवाचा माणूस हे बोलला. May the Lord, the God of your fathers, हो देव जो पिता तुमचा make परमेश्वर you 1,000 times. हो 1000 पटीने वाढवे. As many as you are. हो जसं तुम्ही आहात Bless you as He has promised you. आणि तो तुम्हाला आशीर्वादित करणारे जसं त्याने वचन दिलंय. What other thing are we looking for? What other thing are you looking for? मग अजून काय बघताय तुम्ही? God has made that promise. देवाने तुम्हाला ते अभिवचन When दिलंय. He made that promise, जसं ते वचन तुम्ही His पाहताय promise never failed. त्याचं अभिवचन कधी It अपयशी is होत not नाही. the promise of Salman Khan. Hallelujah. सलमान खान ते तुम्हाला बोलत नाहीये. Hallelujah. हालेलुया. There was a one day. एक दिवशी I wanted to go and watch one movie. मी एक मूवी They पाहिला. put Salman Khan in that poster अहो त्या पोस्टर मध्ये एक सलमान खान होता. just to attract many people to come to the अहो show. ते लावलं होतं की लोक अजून त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हावे. Everybody was sitting in the movie. अहो प्रत्येक जण त्या पिक्चरला Instead बसलं of होतं. us to see Salman Khan to come and display. अहो ते वाट पाहत होते की सलमान खान It is इथे येईल. another people that is coming on stage. आणि तो सलमान खान स्टेजवर आला. Hallelujah. हालेलुया. Just to use it to collect people's money. भाऊ लोकांकडे जे अट्रॅक्ट करण्यासाठी लोकांकडून They पैसे said it घेण्यासाठी is a live show. जे आहे तो लाईव्ह होता तिथे. I booked a ticket. I went to Delhi. आणि मी तिकीट बुक केलं मी And दिल्लीला I गेलो. wanted to go and watch what is the name of that fighter. What is the name of that man fighter? Leslie Mania. रेसलिंग फायटर What is the name of this fighter? Is Undertaker. अंडरटेकर. Hallelujah. हालेलुया. They say Undertaker is coming from America. अंडरटेकर जो होता अमेरिकावर येत Which होता. God, no, it's not Undertaker, it's John Cena. John Cena. And that man I used to say, yes. You don't watch wrestling. There is one. Hallelujah. Yes. Hallelujah. I booked a ticket of 7,500 rupees. 7,500 तिकीट मी बुक केलं. And I fly to Delhi मी दिल्लीला गेलो. to go and watch wrestling John Cena. फक्त त्या जॉन सिनाला And the other बघण्यासाठी. man I used to see, do yes. आणि तो नेहमी असा येस When we got to Mahatma Gandhi Stadium, आणि महात्मा गांधी स्टेडियम मध्ये we waited so long. आणि खूप वेळा आम्ही थांबलो. We could not see John Cena. जॉन सिना आम्हाला दिसत We नाही. could not see like some what is the name of that man? It is another local people they are putting on stage to fight. Hallelujah. भरपूर लोक तिथं आली आणि तिथं भांडण सुरू झालं. What am I telling you? मी तुम्हाला काय सांगत आहे People can lie and deceive you. आणि लोक जे आहे तुम्हाला खोटं बोलू But the शकतात. word of God can never lie. पण देवाचा शब्द कधी खोटं बोलत It नाही. can never deceive you. कधी तुम्हाला What it फसवत नाही. says is final. देव जे बोलणार ते शेवट आहे. When the Holy Spirit meets Mary, the जेव्हा mother of पवित्र Jesus, आत्मा जेव्हा मेरीला भेटला, Mary said, how can this happen? मेरी म्हणजे हे कसं शक्य आहे? How can this happen? हे कसं शक्य आहे? Me that I am not even, I am still a virgin. मी जे आहे कुमारिका आहे. How can the angel is telling me that I will bear a child? कसं काय देवदूत येऊन सांगते मला की तू मुलाला जन्म And देशील. Mary make a confession. आणि मेरीने मग घोषणा He said, केली. oh Lord, let it be unto you according to your promises. आणि मग मेरी म्हटली की प्रभू हे तुझ्या अनुरूप आणि तुझ्या इच्छेने होऊ दे. Accepted her faith. She accepted her faith. तिने जे आहे स्वतःचा अभि स्वीकारला. And before you know it, impossibility become possible. आणि मग जे अशक्य आहे ते शक्य झालं. Because the mouth of the Lord has spoken. कारण देवाचा देवदूत तिच्याशी बोलला. When Sarah, जेव्हा सारीकडे गेला at the 90 years, 90 वर्षाची, when the angel said to Sarah, जेव्हा देवदूत तिला you बोलला are going to have a baby. तुला मूल होईल. Sarah was laughing.
सारा हसत होती. She was thinking about her age. तिचे जे आहे ती इथून विचार How करत can I होती. help baby at this age? मला कसं काय या वयात मूल होईल. But because the mouth of God has spoken it. पण देवाचा देवदूत जेव्हा Even बोलला, at 19 years old, हो ती 90 वर्षाची होती Sarah gave birth to Isaac. आणि इसाकाला तिने जन्म A दिला. promised child. हो म्हणजे अभिवचन I केलं don't know झालं. what God has promised you today. जसं देव ते अभिवचन What बोलत God आहे. has said is final. हो देव जे बोलाय ते शेवट आहे. I am looking into the eyes of this woman. या स्त्रीच्या नजरेत मी जे पाहतो, That is why I'm making that illustration for her. मग त्याच्यासाठी तिला मी ते बोलत In her आहे. mind, she's was having doubts. तिच्या मनामध्ये काही शंका आहे. How can I be multiplied? कसं मी And बहुगुणित होईल. God asked me to tell you देव मला तुला सांगायला that पाहतोय, your age cannot determine. तुझं वय जे आहे तुला थांबू I am शकत your नाही. God. मी तुझा देव आहे. I will release multiplication upon you. बहुगुणित जे आहे, In the name of Jesus Christ, I will release multiplication येशूच्या नावात. over your life. हो तुमच्या Whatever जीवनात. my God says is final. देव जे बोलत Whatever my God says is final. Whatever my God says is final. देव जे बोलतो ते In the शेवट आहे. name of Jesus. येशूच्या नावात. Let me shock you. Let me shock you. हो मला तुम्हाला एक धक्का देऊया. In the apartment where I am living in India, ज्या भारतामध्ये ज्या अपार्टमेंट मध्ये मी they राहतो, write into that apartment त्या अपार्टमेंट मध्ये लिहिलं आहे, foreigners, विदेशी bachelor. जे ज्यांचं लग्न झालं He's नाही, not. Do you used to sit in my gate when you come? He's not allowed in the त्यांना premises. परमिशन नाही या अपार्टमेंट But मध्ये. I said to them, I am serving a living God. पण मी म्हटलं मी जिवंत देवाचा I will परमेश्वर give आहे. you this apartment आणि हे अपार्टमेंट मी राहणार because आहे. I am a servant of the Most High God. मी त्या देवाची सेवा People must करतो know that I'm serving a great God. आणि देव पाहतात मी जिवंत देवाची And सेवा when I करतो. make inquiry of the apartment, आणि मी अपार्टमेंट विषयी चौकशी केली protocol is broken. आणि तो जो होता प्रोटोकॉल सुटला And give it to me आणि मला तो फ्लॅट as a मिळाला servant of the Most High God. आणि तो फ्लॅट मग मी राहिला. What God says about you देव तुमच्याविषयी जो बोलतोय is final. शेवट आहे. Nobody can stop it. कोणी ते थांबू शकत In the नाही. year 2024, या 2024 मध्ये get ready for multiplication. Get ready for your increase. Get ready for your multiplication. Get ready. Jesus Christ. येशूच्याच नावात It is the promises of God. देवाचा अभिवचन आहे तुमच्यासाठी And it will take place in your life. आणि ते तुमच्या जीवनात होणार आहे. Amen. Amen. See, don't think with your own mind anymore. तुमच्या आता या बुद्धीने विचार करू नका. Think about what God says about you. देव असा विचार करा की देव तुमच्याविषयी काय बोलतो. I came to this Jesus called 3 years ago, sir. 3 years ago. 3 वर्षापूर्वी मी इथे आलो I होतो. was looking for a place to start my ministry. मी जागा बघत होतो माझी मिनिस्ट्री सुरू That करायला. time you were not here. I think this mama can testify. त्यावेळेस मी नव्हतो. ही सिस्टर And I saw a seed unto the Lord. I saw a seed. I saw a seed. I give an offering. अच्छा त्यांनी जे आहे ऑफरिंग I दिली say, oh Lord, my God, I want to have my ministry like a Jesus आणि call. मी म्हटलं प्रभू मला जीसस कॉल सारखी I want मिनिस्ट्री my पाहिजे. ministry to be known all over the world. हो माझी मिनिस्ट्री जी आहे ती सगळीकडे समजली And पाहिजे. I went away. आणि मग मी गेलो. After 2 years, 3 वर्षानंतर God gave me my whole ministry. देवाने मला माझी मिनिस्ट्री दिली. Hallelujah. हालेलुया. You gave me a last. You gave me a last. Yeah. Hallelujah. God gave us our ministry. देवाने आम्हाला मिनिस्ट्री दिली. What am I trying to tell you this today? मी आज तुम्हाला काय सांगतो. Anything you have in your mind, जसं जे काही तुमच्या हृदयात whatever आहे, God is talking to you that He will do for you, जे काही देव आहे तुम्हाला तुमच्याशी He will बोलतो do आहे, it for you. तो करेल. No matter your race or your color, no matter your race. हो माहिती नाही तुम्ही कसे Some आहात काय people आहात. say, Kanya, no, we don't want Kanya. Hallelujah. काही लोक म्हणतात काळा आहे मला नको काळा आहे. But when God's blessing is upon you, पण जसं देव त्याला आशीर्वाद then we देतो, call you to be the leader in the nation. आम्ही देव मग तुम्हाला बोलवेल. Hallelujah. हालेलुया. Somebody stand up on your feet.
feet हो आपण उभे राहूया आपल्या पायावर and make a promises आणि एक अभिवचन करा. that, oh Lord, प्रभू in the year 2024, या 2024 मध्ये make me to multiply. मला बहुगुणित Make करा. my life to multiply. माझं जीवन बहुगुणित Make करा. my business to multiply. माझा व्यवसाय बहुगुणित Make करा. everything around me to माझ्या multiply. आजूबाजूचं बहुगुणित करा. Now promise me हो जसं तू that अभिवचन in आहे year 2024, या 2024 I will मध्ये be multiplied greatly. हो बहुगुणित होणार आहे And so shall it be for you. आणि ते तुमच्यासाठी In होईल. the name of Jesus. येशूच्या नावात. Where is our anointing? Hallelujah. Bring that anointing oil. We are going to raise the anointing for multiplication upon our life. आपण जे आहोत पास्टर जे आहे तुम्हाला अभिषेकित करणार आहे त्या बहुगुणित होण्यासाठी. But before then, पण त्याच्या आधी see this covenant we are claiming today. This covenant आज जे आपण असं घोषित करणार आहोत was given to Abraham. जे अब्राहमाला अभिवचन When दिले. you read the book of Genesis, जसं उत्पत्तीमध्ये तुम्ही God वाचता was speaking to Abraham continuously. देव जे आहे अब्राहमाशी सातत्याने बोलत होता. Abraham, I will bless you. अब्राहम मी तुला आशीर्वादित करेन, Abraham, I will multiply you. मी तुला बहुगुणित करेन. When God created a man, when God created man, जेव्हा देवाने आदामाला बनवलं the first thing he said to man, आणि जसं मनुष्याला बनवलं that be fruitful and be multiplied. मग तो म्हणाला बहुगुणित व्हा आणि When आशीर्वादित God व्हा. created a man, आणि जसं देवाने मनुष्याला he बनवलं said to the man, मग मनुष्याला म्हटला I created you मी तुला बनवले to be fruitful बहुगुणित होण्यासाठी, and to be multiplied. फळदायी होण्यासाठी. And when God is saying you will be fruitful and multiply, आणि देव तुम्हाला बहुगुणित आणि फळदायी no बनवते. God cannot stop you. जो कोणी तुम्हाला थांबवू Age शकत नाही, cannot stop you. वय तुम्हाला थांबवू There is शकत नाही. nothing that can stop you. अशी कुठली गोष्ट तुम्हाला Because थांबवू the शकत mouth नाही. of the Lord has spoken. कारण देव जो आहे तो बोलत आहे. Hallelujah. हालेलुया. God said to Abraham, देव जसा अब्राहमाला बोलला Abraham, my covenant can never fail. माझं अभिवचन कधी अपयशी होत नाही. Abraham was thinking about his age. अब्राहम त्याच्या वयाविषयी He विचार was saying, करते. I am 100 years already. अहो मी आता 100 My पूर्ण wife झालो. Sarah is 90 years already. माझी वाईफ पत्नी जी आहे Please ती don't झाली take away 90. your promises away. I don't want it again. आता तुझं अभिवचन घे आम्हाला And नको. God said to Abraham, देव अब्राहमाला बोलला I am the God of all flesh. मी जो आहे सर्व देहाचा There is परमेश्वर आहे. nothing impossible for me to do. माझ्यासाठी काही अशक्य I will नाहीये. show to you that where men say it is menopause, जसं मी तुला दाखवलं की हे I will शरीर start the दाखवलं. glory of God from मी there. तिथनं जे आहे ते परत सुरू करेल. At 100 years old, at 100 years old, 100 वर्षाच्या होता. and Abraham got the promised child. त्यावेळेस त्याला अभिवचनाचा पुत्र I झाला. am telling you this evening, आज मी तुम्हाला सायकल सांगतो your age cannot stop the blessings of God upon you. तुमचं वय देवाचा आशीर्वाद थांबू शकत नाही. Somebody is here in our midst. आपल्यामध्ये कोणतरी असं आहे She have a marital problem. Marital तिला problem. लग्नाची समस्या आहे. Every time you are crying, तू प्रत्येक वेळेस रडते. what you are expecting from your husband, तुमच्या पतीकडनं अपेक्षा it is करता not what you are getting. पण तुम्हाला ते मिळत नाहीये. Before you marry, जसं तुम्ही लग्न your करायच्या आधी husband love you so much तुमचा पती तुम्हाला खूप प्रेम करत होता, with enticement, सर्वस्व देत with होता lying and deceiving. आणि जे आहे ते खोटं बोलत होता. But when you get into that marriage, पण जसं तुम्ही लग्न केलं you are finding something else there. पण तुम्हाला वेगळंच काही And दिसत this is making you to cry and cry every day. आणि तुम्हाला रोज आणि रोज ते रडवत God आहे. is asking me to tell you tonight देव मला सांगायला that your weeping is over. I say your weeping is over. I say your weeping is over. If you can believe in the promise of God, जसं तुम्ही देवाच्या your अभिवचनाकडे पहा, weeping is over. तुमचं रडणे संपते. Somebody is here again. इथं असं कुणीतरी आहे. Doctor has diagnosed you देवाने डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय for diabetics तुम्हाला डायबिटीज and for BP. बीपी आहे. And this is making you to worry every time. तुम्ही दरवेळेस मग काळजी And करता. you're thinking there is no hope for you again. तुम्ही विचार करता आता तुम्हाला God is आशा नाहीये. asking me to tell you today, देव मला तुम्हाला I सांगायला will सांगितले. multiply you. देव तुम्हाला I will take away sickness away from your midst, and I will give you my healing. In the name of Jesus. Receive that healing. स्वीकारा ते आरोग्य. 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 Receive that healing. स्वीकारा ते Receive आरोग्य. that healing. In the name of Jesus. शाबारी बाबा बा शाकाला रे बाबा. लॉर्ड रे लाभो
Oh, hallelujah. Everybody, let them come forward. Hallelujah. Let them come forward. Let them come forward. What I want. What do I want? Come. Speak up. I can speak. There is power in the name of Jesus. 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 Break every chain, 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 break every chain. There is healing in the name of Jesus. 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 Break every chain, break every chain, break every
There is
Yeshua.